एनडीएच्या प्रमुख नेत्यांची 26 डिसेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे। भाजप अध्यक्ष जे पी नड्डांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे। बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत। तर आंबेडकर वादासह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होईल। एनडीए घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय राखण्यास चर्चा होणार आहे। लाडकी बहीण योजनेतील पैशांचं वितरण सुरू झालंय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आले। डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही फडणवीस म्हणाले। या योजनेचा राज्यातील 67 लाखांहून जास्त महिलांना लाभ झालाय। जयंत पाटलांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। अधिवेशनामधून विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, मात्र मोठमोठ्या घोषणा करण्याचा महायुती सरकारचा स्वभाव आहे अशी टीका जयंत पाटलांनी केली। सरकार फारसं नावं घेणं प्रहार पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी आज नागपुरात नितीन गडकरींची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांचा पराभव झालेला होता। त्यानंतर बच्चू कडू यांच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार आहे या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत। अशातच आज बच्चू कडूंनी नितीन गडकरींची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली। मणिशंकर अय्यर यांच्या काँग्रेसबाबतच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला। अय्यर यांनी वायफळ बडबड दुसऱ्यांबाबत करावी, इंडिया आघाडीचे नेते खरगे निर्णय घेतील, अय्यरांना बोलण्याचा अधिकार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात बैठक घेतली। वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक पार पडली। अजित पवारांकडून राज्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला। मंत्री नितेश राणेंनी पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताच विभागाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला। नितेश राणेंना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले। नितेश राणेंना मत्स्य आणि बंदर विकास खातं मिळालेलं आहे। नागपुरात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींतर्फे भजनी मंडळांना भजन कीर्तन साहित्याचं वाटप करण्यात आलं। शहरातील 345 भजनी मंडळांना प्रत्येक एक तबला, हार्मोनियम, टाळ आणि इतर संगीत वाद्यांचं वाटप करण्यात आलं। मंत्री अतुल सावे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री करू नका असं म्हणत शिवसेनेनं अतुल सावेंना पालकमंत्री करण्यास विरोध केला। अतुल सावे यांच्याऐवजी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे किंवा संजय शिरसाटांना जालन्याचा पालकमंत्री करा अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी केलेली आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच माझी धारणा असल्याचंही ते म्हणाले। डिसेंबर अखेरीस सध्या उजनी धरणात 103% पाणीसाठा उपलब्ध आहे। उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास उजनीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची उन्हाळ्यातील पाणी टंचाईची समस्या सुटणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून येवला तालुक्यात निमगाव, मड, चिंचोडी, पारेगाव या परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलाय। ट्रॅक्टरवरून शेतात जात असताना ट्रॅक्टर समोर बिबट्या आडवा आला। यावेळी शेतकऱ्यानं हा व्हिडिओ काढलाय। रेल्वे भरती बोर्डाची पुन्हा एकदा मोठी भरती होणार आहे। 32,438 जागांसाठी ही भरती असणार आहे। भरतीसाठी 23 जानेवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। वाशिम जिल्ह्यात महाऊर्जा विभागानं ऊर्जा संवर्धन सप्ताहाचं आयोजन केलंय। यावेळी नैसर्गिक प्रकाशाचा वापर आणि विजेच्या उपकरणांचा योग्य वापर या उपायांबाबत जनजागृती करण्यात आली आहे। पुण्यातल्या नदीपात्रातील रस्त्यांचं डांबरीकरण होणार आहे। डांबरीकरणाला स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे। 1 किलोमीटर रस्त्यांसाठी 1.26 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे। पुण्यातील कर्वेनगर, कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता भागात जाणारा पर्यायी रस्ता म्हणून हा नदीपात्रातील रस्त्याचा मोठा उपयोग होतो। पुणे महापालिका ओढे नाले कालव्यावरील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे। ओढे नाले कालव्यांवर पूल आहेत, मात्र पुलांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हे ऑडिट केलं जाणार आहे। संबंधित सर्व पुलाची पाहणी महापालिकेनं केलेली आहे। नीलकमल बोट दुर्घटनेमध्ये 35 प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या आरिफ बामणेचा मातोश्रीवर सत्कार करण्यात आला। आरिफ हा पूर्व बोटीवर बोट मास्टर आहे। दुर्घटना घडली तेव्हा तिथून काही अंतरावर ही बोट होती। क्षणाचाही विलंब न लावता आरिफनं समुद्रात उडी घेतली। किमान 35 प्रवाशांचे प्राण त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाचवले। अकोल्यामध्ये प्रभू येशूच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळते। 160 वर्षाचा इतिहास असणारी अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनी देखील कंदील, रंगीबेरंगी विद्युत रोषणाईनं उजळून निघाली। येत्या 2 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच आयोजन करण्यात आले।
शिर्डीमध्ये 2 दिवसीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आले। राज्यभरातील 1000हून अधिक मंदिर प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेत सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात आहेत। यावेळी शिंदे आपल्या नातवासोबत शेतात रमल्याचं पाहायला मिळतं। दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो। यात शिंदे आपल्या नातवासोबत शेती करताना पाहायला मिळतात।